बाळापूरचा तलाठी कराड गजाड 1 लाख घेताना एसीबीने रंगेहात पकडले. तहसीलदारासह मंडळ अधिकारीही गोत्यात. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसील कार्यालयाअंतर्गत नया अंदुरा या गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेला सतीश सुभाष कराड या सोमवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास तब्बल 1 लाख रुपयांची लाच घेत असताना अकोला आणि बुलढाणा एसीबीच्या संयुक्त पथकानं निंबा फाट्यावर रंगेहात पकडून ताब्यात घेतलं. अंदुरा येथील एका शेतकऱ्याच्या शेताच्या गटाच्या नंबरची दुरुस्ती करण्याकरिता सतीश सुभाष कराड याला तलाठ्याने 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला ही लाचेची रक्कम द्यायची नसल्याने त्याने एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने सोमवारी सापळा कारवाई करण्यात आली. अकोला एसीबीचे अधिकारी न्यायालयीन कर्तव्य आणि दुसऱ्या एका प्रकरणात गुंतलेले असल्याने बुलढाणा एसीबीच्या अधिकाऱ्यांची या कारवाईत मदत घेण्यात आली. अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा एसीबीचे पोलीस निरीक्षक विलास भुशिंगे आणि पोलीस अंमलदार रणजित व्यवहारे तसेच अकोल्यातील पोलीस अंमलदार संदीप ताले यांनी निंबा फाट्यावरील शेगाव रस्त्यावर हा सापळा लावला असता तलाठी सतीश कराड याला तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी सतीश कराड वरवर दिसत असला तरी त्याच्यासोबतही यामध्ये गुंतलेले असल्याचं बोललं जातं. कारण शेताच्या गटातील कोणतीही दुरुस्ती ही एकटा तलाठी करू शकत नाही, तर ती संबंधित मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अखत्यारीत बाबे. तलाठ्याला पुढे करून आणखीन कोण या लाचेच्या रकमेत लाभार्थी आहेत हेही पुढे येणं गरजेचं आहे. अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांना एकट्या कराडला जबाबदार न धरता इतरांचा शोध घेणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यापासून अकोला एसीबीने आपल्या कारवायांनी लाचखोर आणि भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरते हादरवून ठेवले असून केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर चक्क बुलढाणा जिल्ह्यात जाऊन देखील कारवायांचा सपाटा सुरू ठेवला आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.